मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, गुरुजन मंडळी, समोर बसलेले शिक्षक आणि माझ्या छोट्या मित्रांनो, मला लिमये सरांनी जेव्हा या कार्यक्रमासाठीचं आमंत्रण दिलं तेव्हा आनंद तर अर्थातच होता की महाराष्ट्रातल्या गुणवान प्रतिभावान मुलांना भेटण्याची या निमित्तानं संधी मिळणार आहे. पण त्याआधी मी जेव्हा कुलकर्णी सर आणि लिमये सर जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्याकडून मी जे पेपर तुम्ही सोडवले आणि ज्याच्यामध्ये एवढं उत्तुंग यश मिळवलं ते पेपर मी त्यांच्याकडून घेतले होते आणि ते पेपर मी उत्साहानं घेतले खरे, पण नंतर ते सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण हा पेपर धड सोडवू शकलो नाही आणि ज्यांनी त्याच्यात इतकं उत्तुंग यश मिळवले त्यांच्या पुढं जाऊन बोलण्याचा आपल्याला मग नैतिक अधिकार तरी आहे का? कारण तो पेपर खरंच ते खूप अवघड पेपर होते आणि त्याच्याबद्दल मनामध्ये ते खात असताना मला जेव्हा त्यांनी सांगितलं की असं होणारा काही मी एकमेव नाही आहे. गोव्यामध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा मनोहर पर्रीकर जे IITचे ग्रॅज्युएट, मोठे इंजिनियर, केंद्रातले मंत्रीही नंतर झाले, अत्यंत बुद्धिमान राजकारणी अशी त्यांची ख्याती होती, तर त्यांनासुद्धा तो पेपर नीट सोडवता आला नव्हता. त्यामुळं जर मला तो नीट सोडवता आला नाही तर त्याचा मला जे काही वाईट वाटणं होतं ते थोडं कमी झालं, कारण त्यांनाही नव्हता आला. तर त्यामुळं ते काय मी काय आमच्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थानं खूप हुशार, गुणवान, प्रतिभावान असे आहात आणि त्यामुळं वयाचा अधिकार गाजवून मी म्हणेन की आता मी तुमच्याशी बोलतोय. पण खरं तर मला म्हणजे ते सगळं बोलण्याच्या आधी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा घेण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ती सगळी मंडळी, कुलकर्णी सर, लिमये सर, मला असं वाटतं की ही परीक्षा घेऊन तुम्ही महाराष्ट्रावर अनंत उपकार केलेले आहेत. म्हणजे त्याचं ऋण फेडणं अशक्य आहे यासाठी की ज्याचा सुरुवातीला उल्लेख झाला की प्रतिभा, प्रज्ञा, गुणवत्ता हे काही जात, धर्म, आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थिती याच्यावर नसती. ती कुठेही जन्म घेऊ शकते, कुठल्याही सांधे कपारीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या मध्ये ती असू शकते. प्रश्न असतो की त्या प्रतिभेला, त्या प्रज्ञेला समाजासमोर येण्याची संधी मिळणं आणि या परीक्षेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी त्याच्यामध्ये बसतात ही गोष्ट खरी आहे, पण हजारो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांना आपल्यामधल्या प्रतिभेचा, आपल्यामध्ये प्रज्ञा आहेचा जो साक्षात्कार आणि त्याच्यातून जो आत्मविश्वास या निमित्तानं मिळतोय, ज्याचा परिणाम, ज्याचे फायदे गेल्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, खास करून स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी मुलांचं जे प्रमाण इतकं वाढलेलं आपल्याला दिसते, त्याच्यातून ते आता उद्धृत होत आहे. आणि या निमित्तानं इतक्या मुलांच्या आणि खास करून ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये हा जो आत्मविश्वास या निमित्तानं निर्माण होतोय त्याचं खरंच कोणत्याही अर्थानं मोल होऊ शकत नाही. आणि खास करून ग्रामीण भागामधल्या मुलांच्या मनामध्ये असलेले न्यूनगंड मी समजू शकतो, कारण कोणत्या तरी टप्प्यावर आयुष्याच्या त्या गंडांमधून
मीही गेलो होतो. म्हणजे जेव्हा मी आटपाडीमध्ये, आणि मी लहान नव्हतो खरं तर, मी 10वी-12वीपर्यंतचं माझं शिक्षण आटपाडीत झालं. पण जेव्हा आटपाडीतून मी सांगलीला शिकायला गेलो तेव्हा एक प्रकारचा न्यूनगंड की आपली भाषा इंग्रजी खास करून आपली, आणि मग ते सांगलीमधल्या मुलांच्या मध्ये आपल्याला निभाव लागेल काचं एक सततची भीती. नंतर मग सांगलीतून पुण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये तर काही बोलायलाच नको, त्यामुळं सगळ्या पुणेरी शहाणपणामध्ये आपला कसा निभाव लागण्याचं धास्ती मनामध्ये. तर हे सगळे गंड मुलांच्या मध्ये, मी तर कॉलेजमध्ये असताना होतो, पण लहान मुलांच्या, तरुण मुलांच्या मनामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतात. पण ही परीक्षा अशी आहे की ज्यांना या परीक्षेमध्ये यश मिळालं त्यांच्यामध्ये न्यूनगंडाचा लवलेशही राहू शकत नाही. आणि पुढचं आयुष्यभर, म्हणजे एकदा ही परीक्षा उत्तीर्ण झालाय, या परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये आपण आलो आहोत, याच विश्वासानं, याच भावनेनं सगळी ही मुलं जी आहेत ती इतकी कॉन्फिडंट होऊन जातील. मगाशी आपण रोहिणी भाजी भाकरेंचं जे मनोगत ऐकलं, तर हाच आत्मविश्वास तरुण मुलांच्या मनामध्ये खूप ठासून भरला जातोय. आणि याच्याचमुळं गेल्या 20 वर्षांमध्ये UPSCच्या परीक्षेमध्ये खास करून मराठी मुलांचं प्रमाण जे प्रचंड वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेलं दिसतंय. म्हणजे असा अभ्यास झालाय का मला माहिती नाही, पण जर आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये UPSC केलेले असतील, IIT झालेले असतील, मेडिकलला गेलेले विद्यार्थी असतील, अशांची जर लिस्ट बघितली तर माझी खात्री आहे त्यातले 80 ते 90% जण हे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतून तिथं यश मिळवून, तिथं आपल्या प्रतिभेचा झेंडा रोवून, त्यातनं एक आत्मविश्वास घेऊन त्या परीक्षांना सामोरे गेले आणि त्याच्या जोरावर त्यांना पुढचा टप्पा, पुढचा प्रवास करणं सुकर झालं. आणि माझ्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मला दुसरी महत्त्वाची गोष्ट ही वाटते की खरं तर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही काही शाळा चालवत नाही, तुम्ही कॉलेजेस चालवता. आणि त्या अर्थानं शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा शोध घेण्याची प्रेरणा किंवा तशी इच्छा संस्थेच्या आणि आपल्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये निर्माण व्हावी, हीच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज हे करायचं काही कारण नाही आहे कॉलेज चालवणाऱ्या संस्थांना. शाळा चालवणाऱ्या संस्थांच्या मनामध्ये असा विचार आला तर आपण एक वेळ समजू शकतो, पण कॉलेज चालवणाऱ्या संस्थेच्या मनामध्ये असा विचार येणं, नुसता विचार येऊन तर हजार विचार अनेकदा मनामध्ये येतात, तर फक्त विचार येऊन न थांबता त्यासाठीची परीक्षेचं सगळी एक पद्धती तयार करणं आणि महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या संस्थांना, शिक्षकांना, पालकांना या परीक्षेच्या बद्दलची माहिती देऊन त्यांना या परीक्षेमध्ये आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना बसवण्याची प्रेरणा देणं, हे मी समजू शकतो की कुठलीही बाकी ताकद नसताना करणं किती जिकिरीचं असू शकतं. आणि हे काम तुम्ही फार सातत्यानं, नेटानं, निस्वार्थपणानं आणि म्हणजे इतकं उदात्त असं हे काम झालेलं आहे की ज्याच्यामुळं मी म्हटलं की याचे उपकार महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. महाराष्ट्रामधल्या प्रतिभावंत आणि ही जी समोर सगळी बसलेली आहेत मुलं, ही खरं तर महाराष्ट्राची उद्याचं भविष्य आहे. ह्याच मुलांमध्ये जे काही पुढचे सायंटिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, असे सगळे दडलेले आहेत. तर त्यांना तुमच्या या सगळ्या मेहनतीतून तुम्ही समाजाच्या समोर एक प्रकारे आणताय. ह्या सगळ्या मुलांचं आयुष्य किती बदलून गेलं असेल जेव्हा त्यांना हे यश मिळालं, त्याचा मी अंदाज करू शकतो. अर्थात ही सुरुवात आहे, ह्या सगळ्या मुलांच्या दृष्टीनंही ही सुरुवात आहे. पुढचा प्रवास खूप मोठा आहे आणि तो प्रवास अर्थातच
बिलकुल सोपा नाही आहे, पण तुम्ही ते करू शकता, कारण तुमच्यामध्ये ती मोठी स्वप्न बघायचं आणि ती स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे, हे या परीक्षेतल्या यशानं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं जे इथं छोटे मित्र आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परमेश्वरानं आपल्याला उत्तम बुद्धी दिलेली आहे. आईवडिलांचे, शिक्षकांचे संस्कार हे आपल्याला खूप मोठ्या पदांपर्यंत, खूप मोठी स्वप्न पाहण्यासाठी ती सगळी तशी स्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे. आता जर ते नाही होऊ शकलं तर आपले कष्ट कुठंतरी कमी पडले, आपली दिशा कुठं तर जर चुकली तरच ते होईल. अदरवाईज आत्तापर्यंत तुम्ही या परीक्षेतल्या यशाच्या या टप्प्यावर येताना जी जिद्द, जी चिकाटी, जी मेहनत आणि ज्या दिशेनं जसा विचार करत आला तसाच जर तुम्ही करत राहाल तर यश आणि तुम्ही याच्यामध्ये कुणीही त्याच्या आड येऊ शकत नाही, हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. अर्थात प्रश्न असा आहे की आत्ता आपण बघतोय एकूण जी आत्ताची परीक्षा पद्धती आहे, मगाशी भूषण तोष्णीवालनी फार उत्तम सांगितलं की ही परीक्षा अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रट्टा मारून यश नाही मिळू शकत. आज आपण बघतोय की मार्कांचं इतकं उदंड पीक आलेलं आहे. म्हणजे माझ्या नात्यातल्या एका मुलीला तिच्या मराठीबद्दल सगळ्या कुटुंबामध्ये आम्ही कायम तिची चेष्टा करायचो की अरे तू कसं बोलतीस, तू कसं उच्चार करतीस. त्या मुलीला 10वीमध्ये मराठीमध्ये जेव्हा 98 मार्क पडले तेव्हा आमच्या सगळ्या कुटुंबियांची तोंड, म्हणजे ती आता म्हणते की तू कुणाला सगळ्या, म्हणजे त्यातल्या तर दोघांचे मिळून सुद्धा एवढे मार्क होत नाहीत, एवढे मार्क तिला एकटीला पडले. तर आता असं आहे की म्हणजे काय बोलणार. पण ते मार्क आणि प्रत्यक्षातली गुणवत्ता, बुद्धिमत्ता, भाषेचं प्रावीण्य किंवा हे याचा आता दुर्दैवानं संबंध उरलेला नाही आहे. आणि आपल्याकडं आता असं म्हणणं आता म्हणजे असं रूढ होऊन गेलेलं आहे की उत्तम मार्क मिळाले परीक्षेत म्हणजे त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे. माझा खूप तरुण मुलांशी संबंध येतो आणि आपण साधारण जर्नलिझम जेव्हा म्हणतो तेव्हा जर्नलिझममध्ये अशी अपेक्षा असते की या क्षेत्रामध्ये येणाऱ्या जी काही तरुण आहेत तर त्यांना ते म्हणजे वेगवेगळ्या मल्टी टॅलेंटेड असावे त्यांना, कारण जर्नलिझममध्ये सगळ्या प्रकारच्या क्षेत्रांचा संबंध असलेली मुलं लागतात. त्यामुळं ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असं जे म्हणतात, पण त्यांना किमान प्रत्येक गोष्टीची ओळख असावी, त्यांना माहिती असावी. पण जेव्हा येतात आणि मी त्यांच्याशी बोलतो तेव्हा मला असं लक्षात येतं की BCom MCom झालेला एखादा मुलगा जर्नलिस्ट बनण्यासाठी येतो तेव्हा त्याला साधा बँकेचं चेकबुकसुद्धा कसं लिहायचं ते माहिती नसतं. त्याला अकाउंटन्सीमधल्या बेसिक गोष्टीसुद्धा तो क्लिअर करू शकत नसतो. इंग्लिशमध्ये BA MA केलेला मुलगा किंवा मुलगी धड वाक्य 2 इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही. तर पदव्या आणि त्यात मिळालेले मार्क आणि प्रत्यक्षातली त्या विषयातलं ज्ञान यांचा संबंध असतोच असं नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांमधला चौकसपणा, त्यांचं कुतूहल, त्यांना ज्या काही विषय आहेत त्याचा गाभा त्यांना आत्मसात होणं असणं, त्यांना विषयांची म्हणजे चिकित्सक पद्धतीनं मांडणी करता येणं, अर्थ लावता येणं, आपला विचार करून मांडणी करता येणं, हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. हे खऱ्या अर्थानं कोणत्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. तर त्याचा आपल्या शिक्षण म्हणजे जे फॉर्मल एज्युकेशनल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ह्याचा आता याची उणीव जाणवत राहिलेली आहे किंवा याची एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं आपण असं सर्रास ऐकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे, इंजिनियर झालाय पण नोकऱ्या मिळत नाहीत, अमुक झालाय, PhD केले, किंवा तलाठ्याची परीक्षा आहे तलाठी पदाची आणि त्याला इंजिनियर झालेली मुलंही बसतायत.
तर हे अशासाठी होतं कारण जो त्या परीक्षेला बसतो त्याची मानसिक स्थिती ती त्या ज्या परीक्षा देत आहेत त्याच अवस्थेतली राहिलेली आहे किंवा त्याच्याहीपेक्षा खाली आहे. पदव्या आणि शिक्षण यांचा संबंध उरलेला नाही. आणि मुलांना जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला त्यांचं भविष्यामध्ये त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवायच्या असतील, त्यांचं भविष्य जर सुदृढ करायचं असेल, तर त्यांना ज्या हेतूनं आणि ज्या पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाते अशा पद्धतीनं परीक्षा घेतल्या गेल्या तर त्यातूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकतं. आज असं आहे की तुम्ही एक म्हणजे उत्तरांमध्ये ते जे काय कीवर्ड असतात, कीवर्ड आले की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतात. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा भाषेमध्ये कधीही 70-80 मार्क मिळणं ही डोक्यावरून पाणी गेल्यासारखं असायचं. म्हणजे 85 मार्क मिळालेला भाषेमध्ये जर मिळाले असतील तर तो विद्यार्थी बोर्डामध्ये त्या भाषेमध्ये पहिला दुसराच आलेला असायचा. आज कीवर्ड आणि अशा सगळ्या मध्ये आपलं शिक्षणापेक्षा मार्क देणं आणि मग त्यामुळं खरे गुणवान कोण आणि कोण नाहीत हे ओळखणंच, याची पारख करणंच कठीण झाले. ही परीक्षा अशी आहे की ज्याच्यामुळं ही पारख करणं सोपं आहे. आणि अर्थातच आता या परीक्षेमध्ये तुम्ही यश मिळाले तुम्हाला आणि तुम्ही भविष्यामध्येही मोठं यश मिळवाल. पण हे करताना मी म्हणेन की समाज म्हणून तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अर्थातच तुम्ही तुमच्या प्रतिभेचा जी तुमच्याकडं आहे हे प्रूव्ह झालेलं आहे त्याचा तुम्ही समाजासाठी कसा उपयोग करता. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, त्या क्षेत्रामधलं उत्तुंग स्थान तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर निर्माण करू शकता. क्रिएटिव्हिटी कल्पकता ही गोष्ट अशी आहे की जी इतरांपेक्षा ज्याच्याकडे जास्त त्या क्षेत्रामध्ये पुढे जाईल. म्हणजे मी बघतो आता जेव्हा ABP माझा चॅनल सुरू झालं तेव्हा महाराष्ट्रभरामध्ये फिरून आम्ही तरुण मुलं जी नुकतीच पदवीधर झाली होती अशा मुलांना घेऊन हे चॅनल मी सुरू केलं. आणि त्यावेळेला असं होतं की म्हणजे इतकी तरुण मुलं होती की 22-23 वर्षाची वय होती आणि चॅनलचं ॲव्हरेज वय साधारण 24-25 होतं. त्यामुळे अनेक जण त्यावेळेला स्टार माझा होतं तर त्याची चेष्टा करायची की हे बालवाडी किलबिल चॅनल आहे म्हणून. पण याच्यावर माझा पक्का विश्वास होता की गुणवत्ता ही फक्त पुण्या मुंबईमध्येच नाही, ती महाराष्ट्रभर आणि खास करून ग्रामीण भागामध्ये आहे. आणि आपल्याला त्यांच्या जोरावर ती मुलं करून दाखवतील. पुण्या मुंबईच्या मुलांना मला कमी बिलकुलच लेखायचं नाही आहे, पण त्यांना एक म्हणजे चांगली संस्था, चांगली शाळा, चांगले शिक्षक यांच्यामुळं जे पाठबळ असतं ते बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये ते तसं नसतं किंवा असलं तरीसुद्धा शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत तो एक मगाशी मी ज्याचा उल्लेख केला तो न्यूनगंड असतो. तर हे चॅनल जेव्हा सुरू झालं तेव्हा ते यशस्वी होण्यामागचं महत्त्वाचं कारण हे होतं कारण ह्या सगळ्या मुलांमध्ये ती गुणवत्ता होती आणि तिला एक प्रकारे एक दिशा मिळाली. आज तुमच्यापैकी अनेक जण जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांनाही या निमित्तानं हा विश्वास आणि हे मिळेल की आपणही तसं करू शकतो. मी मगाशी जर्नलिझमच्या बद्दल सांगत असताना मी हल्ली जेव्हा बघतो तेव्हा ज्याचा मी उल्लेख केला की मुलांना त्या विषयातलं बेसिकही माहिती नसतं आणि जेव्हा मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन येऊन बसतात तेव्हा त्यांचं काय करायचा प्रश्न पडतो. आणि त्याही वेळेला जेव्हा चॅनल सुरू झालं तेव्हा सगळ्यांसाठी एका लाईनमधनं सगळ्यांनी सुरू केलं. त्यातले ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी जास्त होती, ज्यांची मेहनत करण्याची जास्त तयारी होती, ज्यांच्यामध्ये जिद्द होती, झोकून देण्याची ज्यांची इच्छा होती, त्यासाठीची तयारी होती, असे त्यातलेच जण बाकीच्यांच्यापेक्षा पुढे गेले. आणि आज महाराष्ट्रामध्ये जेवढेही चॅनल्स आहेत त्या चॅनलचे जेही संपादक आहेत ते कोणे एकेकाळी ABP म्हणजे स्टार माझामध्ये त्यावेळेला जी ही तरुण मुलं सगळी होती त्यांच्यापैकी होते. त्यातले काही जण पुढे गेले, काही जण आहे तिथंच राहिले. तर जे पुढे गेले
ते पुढं जाण्याचं त्यांना काही वेगळं त्यांचं कोणी हात धरून त्यांना पुढं नाही नेलं. ते पुढं गेले ते याच्याचमुळं गेले कारण त्यांच्यामध्ये कल्पकता, क्रिएटिव्हिटी होती, त्यांच्यामध्ये जिद्द होती. त्यामुळं तीच कल्पकता, तीच जिद्द तशीच तुम्हालाही तुमच्यामध्ये आहे ती वापरावी लागेल. बऱ्याचदा असं होतं की आपण शिकतो ते आणि प्रत्यक्षामध्ये व्यवहारात आपण वागतो ते याच्यामध्ये खूप अंतर पडतं. त्यामुळं आपण समाजाचं देणं लागतो याची जाणीव सगळ्याच तरुण मुलांनी कायम आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती रुजेल हे पाहिलं पाहिजे. मागं मी वपू काळेंची एक छोटेखानी असा एक लेख वाचला होता. वपू काळे आपल्यापैकी अनेकांना माहिती असतील, काही जणांना कदाचित माहिती नसतील. मराठीतले मोठे खूप प्रसिद्ध कथाकार अशी त्यांची ओळख होती आणि मराठीमध्ये कथाकथन हा प्रकार त्यांच्यामुळं खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुजला गेला. तर त्यांनी एक प्रसंग असा सांगितला होता आणि मला त्याचा म्हणजे ही कथा किंवा हा प्रसंग सांगायचं कारण बऱ्याचदा असं होतं की शिकणं आणि आचरणात आणणं याच्यामध्ये कशी विसंगती आपल्याला रोजच्या रोज अनुभवता येते आणि जी नसली पाहिजे तशी. तर त्यांनी सांगितलं की ते गेले होते चिपळूणला कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी आणि जेव्हा ते परत यायला त्यावेळेला अर्थातच घोड्यागाडी आणि असलं काही भानगड नव्हती, बसनंच प्रवास करावा लागायचा. तसे ते चिपळूण बस स्टँडवर आले आणि बसमध्ये बसले तर एक मुलगा स्टँडवर भुईमुगाच्या शेंगा विकत होता. तर यांना खरं तर काही इच्छा नव्हती, पण त्या मुलाचं एकूण त्यानं फार आर्जवानं की घ्या वगैरे असं म्हटलं, त्यामुळे यांनी शेंगा घेतल्या. त्या शेंगा घेतल्याबरोबर मुलानं त्याच्या खांद्याला एक शबनम झोळी होती, त्यातनं एक कागद काढला वर्तमानपत्राचा आणि तो त्यांच्या हातात दिला. ते म्हणले हा काय, कशासाठी? तर तो म्हणाला नाही, आता तुम्ही आता शेंगा खाल तर मग त्याच्या टर्फलांचं काय कराल? ती टर्फलं अशी तर बसमध्ये तर नाही टाकून चालणार, त्यामुळे तुम्ही ती सगळी टर्फलं तुमची शेंगा खाऊन झाल्यावर या कागदामध्ये गोळा करा आणि नंतर उतराल तेव्हा टाकून द्या. ह्यांना इतकं कौतुक वाटलं, एवढूसा छोटा मुलगा इतका चुणचुणीत आणि इतकं छान त्यानं सांगितलं. काही वर्षांनंतर ते गेले आणि त्याच्या ह्या चुणचुणीतपणामुळंच तो त्यांच्या लक्षात राहिला होता. ते नंतर काही काळाने परत गेले चिपळूणला. तेव्हा एक तरुण त्यांना भेटायला आला. ते म्हटले की तो म्हणाला की ओळखलात का मला? यांनी अर्थातच ओळखलं नाही. तो म्हणाला की मी तुम्हाला भेटलो होतो, मी स्टँडवर तुम्हाला शेंगा दिल्या होत्या. मग ह्यांना लक्षात राहिला होता तो मुलगा, त्यामुळे त्यांनी म्हणले अरे हो, आता तू मोठा झालास, काय करतोस? तो म्हणाला मी शिक्षक आहे आणि इथल्या शाळेमध्ये शिकवतो, अमुक तमुक शाळेमध्ये. त्यांना फार आनंद झाला की हा मुलगा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकला, मोठा झाला, शिक्षक झाला आणि फार आनंद वाटला त्यांना. काही वर्षांनंतर ते परत गेले, तेव्हा तो भेटायला आला. तर ओळखलत का? तर ह्यांनी अर्थातच ते म्हणाले ओळखलं, काय करतोस, कशी चालली आहे शाळा? तो म्हणाला नाही सर, मी शाळा सोडली. ते म्हणाले का, काय झालं? तो म्हणाला नाही हो सर, काय एक छोटी गोष्ट झाली. ते म्हणाले नाही, काय झालं सांग ना. तो म्हणाला काय नाही, झालं असं की परीक्षेमध्ये पेपर होता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचा. तर यांनी सगळ्या मुलांना 2-2 रुपये दिले आणि सांगितलं की बाहेर जा, शाळेच्या बाहेर वडावाला आहे, त्याच्याकडं वडे खा आणि या वर्गात. तर मुलांनी बाहेर गेले, वडे खाल्ले, वर्गात आले. त्यातल्या ज्या मुलांनी वडा खाऊन झाल्यानंतर तो जो कागद होता तो तिथल्या कचऱ्याच्या डब्यात टाकला, तेवढ्याच मुलांना यांनी नागरिकशास्त्रात पास केलं आणि बाकीच्या सगळ्यांना नापास केलं. याचं म्हणणं असं होतं की जर इतकं बेसिक नागरिकशास्त्र तुम्हाला माहिती नसेल की असा कचरा कुठेही किंवा अशी कोणतीही गोष्ट अशी रस्त्यावर कुठेही इतस्ता फेकू नये, तर नागरिकशास्त्राच्या पेपरमध्ये तुला कितीही मार्क पडले तरी त्याचा उपयोग काय? पण भानगड अशी झाली की त्या शाळेचे जे संस्था चालक होते त्यांचा मुलगाही नागरिकशास्त्रात नापास झाला होता. त्यामुळं
ते संस्थाचालक ह्याला जाब विचारायला आले आणि ह्याच्याशी भांडायला लागले. तर ह्याचा हा असं म्हणाला की अरे मला असं लक्षात आलं की जर म्हणजे बापाचंच नागरिकशास्त्र इतकं कच्चं असेल तर पोराचं नागरिकशास्त्र कसं. त्यामुळं अशा संस्थेमध्ये की याचं उलट खरं तर त्यांना बरं वाटायला हवं होतं की असा विचार करणारा, मुलांमध्ये नागरिकशास्त्र रुजवण्याचा प्रयत्न करणारा शिक्षक आपल्याकडे आहे. उलट ते त्याला अद्वा बोलले, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि मग नंतर तो क्लासेस वगैरे चालवून त्याची पुढं त्यानं जे काही केलं ते केलं. मुद्दा असा की आपणही आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा हे बघतो, अनुभवतो. आपण समाजाचं देणं लागतो. समाजामध्ये आपल्या जे काही घडतं चांगलं वाईट त्याची आपल्यावर जबाबदारी आहे. हा देश आपला आहे. म्हणजे मला असं आठवतं की विंदा करंदीकरांनी एक प्रसंग लिहिला होता की विनोबा भावे, त्यांचं असं म्हणणं होतं, विनोबा भावे, आता तरुण मुलांना, छोट्या मुलांना कदाचित माहिती नसतील, पण तुम्ही खरं तर म्हणजे आयुष्यासाठी म्हणून लक्षात हे ठेवलं पाहिजे की आपलं कुतूहल सदैव जागं ठेवलं पाहिजे आणि अशी लोक आणि त्यांच्याविषयीची माहिती घेऊन आपल्याला सतत अपडेट आपण करत राहिलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यापैकी सगळ्यांनी नंतर विनोबांच्याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेतली पाहिजे. विनोबांचं असं म्हणणं होतं की आपल्याला सगळा भारत देश स्वच्छ करायचा आहे. तर स्वच्छ करायचं तर कसं करणार, तर ते स्वच्छतेच्या मोहिमेवर निघाले होते. तर त्यावेळेला विंदा करंदीकर तासगावमध्ये होते आणि बहुधा तिथं शिक्षक किंवा प्राध्यापकी असं काहीतरी करत होते आणि विनोबा सांगलीला आले होते. तर हे गेले आणि त्यांनी विनोबांना विचारलं, विंदा करंदीकरांनी, की तुम्ही भारत करणार स्वच्छ, पण कसं करणार, तुम्ही तर इथं झाडू मारून देश कसा स्वच्छ होणार. तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येकजण आपला जो परिघ आहे तेवढा जर स्वच्छ ठेवेल तर देश स्वच्छ होईल. आणि त्यामुळं आत्ता त्यांनी सांगितलं की आत्ता मला हे पुढचं 5 फूट स्वच्छ करायचं आहे, तर तू मला प्रश्न विचारून माझं ते स्वच्छतेमध्ये आडकाठी करू नकोस, मला ते स्वच्छ करू दे, देश त्याच्यातनं आपोआप स्वच्छ होत जाईल. तर मुद्दा असा की आपण ही आपलं समाजाच्या बद्दलचं असं जे कर्तव्य आहे त्याच्याबद्दलचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण आपली संवेदनशीलता सदैव, मग आपण कोणत्याही म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असो, कोणत्याही पदावर असो आणि जे काही करत असू त्याच्यामध्ये आपल्या संवेदना जाग्या राहतील ह्याचं सदैव भान ठेवलं पाहिजे. याचं कारण असं की काही वर्षांपूर्वी, म्हणजे याही गोष्ट आता एक 7-8 वर्ष झाली, आम्ही एक बातमी दाखवली होती. ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर नावाचा एक तालुका आहे, आदिवासी तालुका आहे, ज्या तालुक्यामध्ये मोठी धरणं आहेत, ज्या धरणाच्या पाण्यावर मुंबई, ठाणं यांची तहान भागते. पण त्या तालुक्यामधल्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या जी कुटुंब आहेत तिथल्या महिलांना रोज 10-10, 12-12 किलोमीटर चालत जाऊन डोक्यावर एकावर एक 3 घागरी घेऊन पाणी आणावं लागतं रोजच्या वापरासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि डोंगर कपाऱ्यातून असं म्हणजे मुंग्यांची रांग असावी तशा त्या महिला अशा रांगेनं डोक्यावर 3-3 घागरी घेऊन जाणं तर ठीक आहे, पण घागरी घेऊन ते डोंगर चढून जाणं हे म्हणजे दृश्य म्हणून बघितलं तर ते फार म्हणजे दृश्य म्हणून खूप चांगलं जरी असलं तरी मनामध्ये खूप अस्वस्थता पेरणारं आणि फार अस्वस्थ करणारं असं ते चित्र होतं. की डोक्यावर एवढं ओझं घेऊन डोंगर पार करताना पाय जरासा जरी सटकला तर थेट दरीत कोसळण्याची भीती आहे. पण रोज दिवसातून एकदा किंवा दोनदा, एकदा जर ते पाणी आणायला त्या गेल्या तर साधारण 20-22 किलोमीटरचं चालणं आणि दोनदा जायची वेळ आली तर 40 किलोमीटरचं. तर असं करणाऱ्या त्या बायकांच्या बद्दल, आणि हे कुठं तर ज्यांच्या दारामध्ये, ज्यांना नजरेनं धरण दिसतं पण ज्यांच्यापर्यंत हे पाणी पोचलेलं नाही आहे, आणि ते तिथून 60-70 किलोमीटर दूर मुंबईमध्ये आणलं जातं.
जिथं एकदा फ्लश दाबला की 2-5 लिटर पाणी वाया जातं, ज्यांना ते पाणी कुठून येतं जराही काही त्यांना गंध वारताही नाही, त्यांच्यासाठी हे पाणी वापरलं जातं. पण ज्यांच्या नजरेसमोर आहेत त्यांना मात्र हे कष्ट करायला लागतात. ही विसंगती जी आहे ती मला फार अस्वस्थ करून गेली आणि म्हणून मी आमच्या एका रिपोर्टर मुलीला म्हटले की आपण यांची स्टोरी करू, तू जा आणि त्या जे डोक्यावरून ओझं पाण्याचं वाहत आहेत ते किती आहे ते आपण पाहू. तर जेव्हा मी ते करायला त्या मुलीला, आमच्या रिपोर्टर मुलीला पाठवलं, तेव्हा ती वजन काटा बरोबर घेऊन गेली आणि जेव्हा वजन केलं तेव्हा त्या अत्यंत कृश ॲनिमिक वाटतील अशा बायका, ज्यांचं वजन 35-40च्या आसपास, काही वेळेला 42-45 किलोपर्यंतचं वजन, पण जेव्हा त्या पाणी घेऊन परत यायच्या आणि डोक्यावर घागरी ठेवून जेव्हा त्यांचं वजन केलं गेलं तेव्हा त्यांचं वजन 52-55 किलो भरलं. म्हणजे डोक्यावर साधारण 10 ते 12 किलोचं ओझं घेऊन त्या महिला एवढं अंतर रोज उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कापत होत्या. परिणामी त्यातल्या अनेकींना डोक्यावर इथं, कारण इथं ते सगळं ठेवून त्या घेत असल्यामुळे ह्या भागामध्ये त्यांचे केस तिथले गेले होते, त्यांना टक्कल पडलेलं होतं. अनेक कुटुंब अशी दिसली की जिथं 2 लग्न केलीत केवळ यासाठी की एक जण त्यातली पाण्यासाठी जिचा उपयोग होईल. मला आत्ताच्या या काळामध्ये, ही फार जुनी गोष्ट मी सांगत नाही आहे, 2015-16 मधली असेल, मला इतकं अस्वस्थ करून गेलं की आज मुंबईपासून 100 पण किलोमीटर नाही इतक्या जवळच्या अंतरावर असा समाज आहे की जिथं अशी परिस्थिती आहे की जिथल्या महिलांना फक्त पाण्यासाठी ज्यांना लग्न ज्यांचं केलं जात आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्याच्यातून काय मार्ग, म्हणजे प्रशासकीय पातळीवर त्यांना पाणी द्यावं वगैरे हे तर सगळं ठीक आहे, पण हे कष्ट जे आहेत हे कष्ट कसे मिटणार. तर त्याच वेळेला कॅनडामधली काही मुलं भारतामध्ये ते एक्सचेंज प्रोग्राम जो असतो त्याच्यामध्ये आली होती आणि ही मुलं ह्या भागामध्ये गेली होती. त्यातल्या कॅनडामधल्या एका मुलीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटलं की अशा पद्धतीनं ह्या महिलांना असं पाणी आणावं लागतं. तर मग काय करता येईल. तर तिनं आपले जे ड्रम असतात त्या ड्रमला तिनं विशिष्ट पद्धतीची चाकं लावली आणि जी चाकं त्या डोंगर कपाऱ्यांमधून सुद्धा कसल्याही अडकाठीशिवाय ते सरकतील, पुढं ओढली जाऊ शकतील अशा पद्धतीचं तिनं एक काहीतरी बनवलं. म्हणजे असा एक ड्रम बनवला आणि ज्या ड्रममध्ये एका वेळेला साधारण 50 लिटर पाणी बसू शकतं. आणि तो ड्रम जेव्हा त्या महिलांच्यापर्यंत पोचला तेव्हा मला, म्हणजे त्या मुलीचं मला म्हणजे इतकं कौतुक वाटलं की ती आली, काही दिवसांसाठी तिनं ते बघितलं आणि तिच्यामध्ये संवेदनशील मन जागं होतं. त्यामुळं हे गैर आहे आणि ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटलं आणि तिनं तिच्या परीनं काहीतरी शोधून काढलं. पण मला दुसरीकडनं वैषम्य या गोष्टीचं वाटलं की ही स्थिती गेल्या 1000 वर्षांपासून तर तिथं आहे. 1000 नाही तर गेल्या म्हणजे समजा त्यांच्याकडचं पाण्याचं प्रमाण धरणांमुळं त्यांच्याकडचे जलस्रोत आटले असतील तरी गेल्या 50-100 वर्षांपासून तर आहे. आपण आपल्यासारखे हजारो जण ते दृश्य बघतायत, अनेकांना ते दिसतंय, त्याचे परिणाम, सामाजिक परिणाम काय होतात ते बघतायत. पण कुणालाही असं वाटू नये किंवा वाटलं नाही की याच्यातून मार्ग आपण कसा काढू शकू. तर तेव्हाच त्याच्यातनं मार्ग निघाला जेव्हा हुशार, प्रतिभावान त्या मुलीच्या तिचं मन संवेदनशील होतं. त्यामुळं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कोणत्याही पदावर काम करा, तुम्ही एकीकडे सामाजिक बांधिलकी जशी सांभाळली पाहिजे तसं आपलं संवेदनशील मनही कायम राखलं पाहिजे. समाजातल्या सगळ्यात शेवटचा जो घटक आहे त्याच्यासाठी आपली प्रतिभा, आपली गुणवत्ता कशी कामी येईल, आपण त्यांच्यासाठी कसे उपयोगी पडू याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही सगळेजण या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचं अभिनंदन आणि भविष्याबद्दलच्या शुभेच्छा देताना खरं तर मी मागास चायनीज भाषेमध्ये
शुभेच्छा देत असतील तर त्यांना ते असं शुभेच्छा देताना म्हणतात की तुला 6 प्रकारची साही सुख तुला प्राप्त होवोत. तर साही सुख म्हणजे काय, म्हणजे तो आशीर्वाद आहे त्यांचा की तुला साही सुख प्राप्त होवोत. तर साही सुख म्हणजे एक तर त्यातलं आरोग्य, दुसरं सुख संपत्ती, तिसरं सुख नावलौकिक, चौथं सुख चांगला जोडीदार, 5वं सुख चांगली मुलं, आणि याच्याबरोबर 6वं सुख म्हणजे काय की मला जे करावंसं वाटतंय ते करता येणं. तर म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याची संधी मिळणं, ते करता येणं, याच्या इतकं दुसरं आनंददायी असं काही असू शकत नाही. तर तुम्हा सगळ्या तरुण मित्रांना ही साही सुख मिळोत असे आशीर्वाद, अशा शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल संस्थेचे, खास करून कुलकर्णी सरांचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर, आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. आणि मला खात्री आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल.